वाशी सेक्टर 9 स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक से लेकर ब्लू डायमंड परिसर तक की मार्केट एसोसिएशन के शिष्टमंडल ने अपनी समस्या को लेकर नवी मुंबई महानगर पालिका के उप महापौर दशरथ भगत से नवी मुंबई मनपा मुख्यालय में मुलाकात कर अपना ज्ञापन सुपुर्द किया। व्यापारियों ने मांग की कि वाशी के मुख्य बाजार में रोड डिवाइडर के बीच लगाई गई लोहे की ग्रिल को तत्काल हटाया जाए। शिष्टमंडल ने कहा कि छत्रपति शिवाजी महाराज चौक से ब्लू डायमंड तक का मार्ग मुख्य मार्केट रोड क्षेत्र भीड़भाड़ वाले इलाके के तौर पर जाना जाता है। ऐसे में डिवाइडर पर लगाए गए लोहे की ग्रिल के कारण मार्केट आने जाने वाले ग्राहकों के लिए आवागमन में काफी उन्हें दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। इसीलिए ग्राहकों की इस परेशानी को दूर करने और मुक्त बाजार का अनुभव देने के लिए उन्होंने लोहे की ग्रिल को हटाने की मांग की। इस गंभीर समस्या पर विस्तृत चर्चा करने के उपरांत उप महापौर दशरथ भगत ने मांग को जायज करार देते हुए समस्या निवारण का आश्वासन दिया। उपमहापौर कार्यालयामध्ये वाशी सेक्टर 9 म्हणजे शिवाजी चौक पासून तर ब्लू डायमंड पर्यंत दोन्ही बाजूला जो काही व्यापार आहे ते मार्केट आहे, ते मार्केटमध्ये व्यापारी आज ह्या ठिकाणी त्यांच्याकडे ज्या काही ग्राहकांच्या सूचना आलेल्या आहेत, हे खरेदी विक्रीसाठी येतात आणि बहुसंख्येची खरेदीसाठी येणारा जो ग्राहक आहे त्यांच्या समस्या आहेत आणि त्या समस्या ते घेऊन आलेल्या आहेत। त्या समस्या की जे मध्ये जो डिवायडरच्या मध्ये जी ग्रिल लावलेली आहे आणि ती ग्रिल ग्राहकांच्या सेवेसाठी असुविधा बाधक ठरलेली आहे आणि म्हणून त्या ग्राहकांची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी आहे की मधली ती ग्रिल काढावी, जेणेकरून आम्हाला मार्केटिंग करायला सुविधा प्राप्त होईल, चांगलं सोपं होईल आणि सहज होईल। मधल्या ग्रिलमुळे ग्राहकांची असुविधा होत आहे, तरी ती ग्रिल काढावी असे ह्या ठिकाणी मी प्रशासनाला सांगितले। ती जी काही ग्राहक आहे, बहुसंख्य ग्राहकांची जी मागणी आहे ती मागणी आम्ही पूरी केली पाहिजे। वहीं उन्होंने ये भी कहा कि हमारा उद्देश्य है कि नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से नवी मुंबई के ग्राहकों निवासियों के लिए अंतर्राष्ट्रीय दर्जे के मार्केट प्रदान करना, जिससे बड़े पैमाने पर रोजगार और उद्योग धंधों को बढ़ावा मिले और महानगर पालिका का राजस्व बढ़े। दुकानालगत जो फुटपाथ आहे, मग रोड आहे आणि डिवायडर आहे, नंतर पुन्हा रोड आहे, फुटपाथ आहे, डिवायडर फुटपाथ आहे, याचा सुद्धा कुठे इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे। किती मार्केट आहे तो सिडको काळापासून तर आजपर्यंत त्याचा जो काही इंटेरियर आहे की त्याचा जो काही देख रखाव आहे, तो देख रखाव मध्ये फक्त काय केले, फुटपाथ बदली करायची किंवा त्यात फुटपाथ मध्ये मागे चेंज करायचे का रस्ता करायचे, मध्ये डिवायडर आहे, पण त्याच्यावर कुठेतरी बदल केला पाहिजे जेणेकरून नवी मुंबईमध्ये शिवाजी चौक ते ब्लू डायमंड मध्ये ग्राहक आलाच पाहिजे। पण माझं हे म्हणणं आहे की जे बाकीचे शहर आहे, नवी मुंबईचा अगल बगल में जेवढे शहर आहेत, या शहरामधील ग्राहक नवी मुंबईत आला पाहिजे। तर तो ग्राहक नवी मुंबईमध्ये येण्यासाठी हे जे बाजार मार्केट आहे ते बाजार मार्केट आम्ही डेकोरेटिव्ह केलं पाहिजे महापालिकेच्या माध्यमातून। मग सिडको असेल, महापालिका असेल, यांच्या सर्वांच्या विशेष करून महापालिका माध्यमातून ते डेकोरेटिव्ह केले पाहिजे, जेणेकरून आमच्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक येईल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापार होईल, व्यापार झाला तर रोजगार वाढेल आणि महसूल वाढेल आणि हा नवी मुंबई महानगरपालिका आम्ही एक नंबरला नेऊ। जे स्वच्छ भारत अभियान आम्ही एक नंबर आम्ही आहोतच, पण आम्ही उद्योग आणि व्यापार ह्यामध्ये सुद्धा आम्ही एक नंबरला नाही गेलं पाहिजे, म्हणून माझी महापालिकेला या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नवीन नियोजन। उन्होंने आगे कहा कि राज्य के वन मंत्री गणेश नाइक के विजन के अनुसार शहर के पुराने और सिडकोकालीन बाजारों का कायाकल्प करने पर भी उनका विशेष जोर रहेगा, ताकि बाहरी शहरों से आने वाले ग्राहक और नई पीढ़ी भी इन मार्केट को देख यहाँ बार बार आए। साथ ही इसी तर्ज पर वाशी के छत्रपति शिवाजी महाराज चौक से ब्लू डायमंड तक के परिसर को निवासियों और ग्राहकों के लिए मुक्त और सुविधाजनक बनाने तथा इसका एक नया स्वरूप विकसित करने के लिए भी वे पूरी तरह से कटिबद्ध रहेंगे। सन्माननीय नेतृत्व गणेश नाईक साहेब, त्यांचं एक विजन आहे, या शहरासाठी मला नवीन काहीतरी करायचं आहे, जे सिडकोकालीन आहे किंवा महापालिकेने यापूर्वी जे काय केलंय पण त्याच्या पलीकडे नवीन काय देऊ शकतो, एखादी वसाहतीचा रूप कसं बदलू शकतो, एखादी वसाहत असेल, एखादा मार्केट क्षेत्र आहे, त्या मार्केट क्षेत्रामध्ये नाविन्य कसं आणू शकतो, त्याचं चांगलं ब्युटिफिकेशन कसं करू शकतो, त्याचं चांगलं रूप कसं बदलू शकतो, ज्यामुळे तो जो ग्राहक आहे तो जुना ग्राहकाला वाटला पाहिजे काहीतरी नव्या ठिकाणी आलो,
काही नवीन सुखसुविधा मिळतात. पण ते न्यू जनरेशन आहे, त्या न्यू जनरेशनला सुद्धा इतर शहरामध्ये जाण्याची त्याला इच्छा निर्माण झाली, त्याची इच्छा लागली ही इथेच या ठिकाणी माझी पूर्ण होते. म्हणजे नवीन ग्राहक सुद्धा जोडला पाहिजे. जुना ग्राहक आहेच, पण नवीन ग्राहक सुद्धा इतर शहरामध्ये जातात तर आमच्या शहरातच राहायला पाहिजे. जे जुने मार्केट आहेत त्यांना नवीन करा, त्याचं रूप बदला, त्याचं ब्युटिफिकेशन करा, त्याचं इंटेरियर करा, ज्यामुळे ह्या शहराला आम्ही काहीतरी देऊ शकतो. आणि हा नाईक साहेबांचा ध्यास आहे तो पूर्ण करायची जबाबदारी आमची आहे. नाईक साहेब ज्यावेळेला आम्हाला उपमहापौर म्हणून या ठिकाणी संधी दिलेली आहे, पक्षाने संधी दिलेली आहे, तर ह्या ठिकाणी नागरिकांच्या म्हणजे बहुसंख्य जो ग्राहक आहे, ग्राहक हाच नागरिक आहे, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, त्यांना सुखसुविधा दिल्या, तरच काहीतरी ह्या ठिकाणी आपण नागरिकांना दिल्यासारखं होईल आणि आम्ही त्याचे कटिबद्ध आहोत. इस सकारात्मक बैठक के उपरांत सभी व्यापारियों ने दशरथ भगत का आभार व्यक्त करते हुए उम्मीद जताई कि प्रशासन जल्द ही इस पर ठोस कदम उठाएगा. मध्ये रोडच्या कडेला ग्रिल लावली आहे. ते ग्रिलला ग्राहकांची बरेच कंप्लेंट आलेली आहे की येता जाताना लई म्हणजे त्रास होतो इकडून तिकडे यायला. तर ते कंप्लेंटसाठी आम्ही उपमहापौर साहेबांकडे आलेलो आहे. उपमहापौर साहेबांनी आम्हाला दिलासा दिलाय की ती ग्रिल लवकरात लवकर काढून टाकू आणि तिथे काहीतरी वेगळा एकदम डिझायनर वगैरे काहीतरी पुढे नवीन करायसाठी त्यांनी उपमहापौर साहिबान ने हमारा दिलासा दिला है कि काहीतरी वेगळा करून दाखवू तिकडे. बहुत सारे कस्टमर लोगों का हमको कंप्लेन आता होता और रेसिडेंशियल लोगों ने भी हमें आके बताया कि उन्हें रोड क्रॉस करने में, शॉपिंग करने में और आजू बाजू के छोटे बच्चे हैं उनको बहुत तकलीफ हो रहा है, डिवाइडर क्रॉस करके जाना पड़ रहा है. जो हम समस्या लाए हैं वो हम शिवाजी चौक से लेके ब्लू डायमंड तक के लिए आए थे. हमने डिप्यूटी मेयर सर से भी बात किया इस विषय में. उन्होंने हमें बोला कि हम पूरा काजगी लेंगे, वो उसके लिए प्रॉपर करेंगे. और उन्होंने बोला है कि सबसे टॉप पे आना है, चाहे वो कोई भी चीज हो. जैसे आज हम क्लीनिनेस वगैरह में सबसे टॉप में तो ऑलरेडी है, तो अभी इनका विजन ये है कि व्यापार, बिजनेस, लाइफस्टाइल, एवरीथिंग में उनको अपग्रेडेशन लाना है. जैसे अभी पूरा नवी मुंबई डेवलपमेंट, रीडेवलपमेंट वगैरह चालू है, स्कूल्स भी काफी सारे अच्छे हैं, तो उनका विजन ये है कि एक अच्छा बड़ा मार्केट भी होना चाहिए जो वेल डेवलप्ड हो, जिसे हमारे जैसी पीढ़ी जो हम मॉल में जाते हैं वो हम जाना बंद कर दे और लोकल, जैसे अपने नरेंद्र मोदी सर का भी विजन है लोकल फॉर वोकल, तो वो हम कंटिन्यू करना चाहते हैं. उन्होंने आश्वासन भी दिया है कि वो इस पे काजगी करेंगे और हमारी सुनवाई भी उन्होंने सुनी, हमें बहुत अच्छा लगा. ब्यूरो रिपोर्ट, महाराष्ट्र भूमि.